हरिओम. 9:30 वाजताच्या ध्यान प्रक्रिया सेशनमध्ये मी आशुतोष सगळ्यांचं स्वागत करतो. नेहमीच्या प्रार्थनेने आपण सेशनची सुरुवात करूया. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्सङ्गं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाङ्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्. ॐ हरिओम. अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तिथे तर्क संपर्क तोही नस आहे. अतिगूढ ते दृश्य तत्काळ सोपे, दुजे विण जे खूण स्वामी प्रतापे. मनाच्या श्लोकांमधला जो भाग आपण बघतोय त्याच्यामध्ये साधना प्रक्रिया, त्याच्यासाठीची प्रेरणा आणि तत्वस्वरूपाचं यथार्थ वर्णन, म्हणजे त्याचा अनुभव कसा घेता येईल या प्रक्रियेचं वर्णन. मध्ये मध्ये शिष्याने काही काही विचारलंय आणि समर्थांनी उत्तर दिलेत, अशा प्रकारचा संवाद पण आहे. या ईश्वराचं स्वरूप कसं आहे असं शिष्य विचारतो आणि समर्थ म्हणतात की ईश्वराचं स्वरूप नभासारखं आहे, की तो सगळीकडेच आहे, शाश्वत आहे, कायमच आहे. या श्लोकामध्ये सुद्धा तशाच प्रकारचा उल्लेख करून समर्थ म्हणतात अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे. अतिजीर्ण म्हणजे खूप अनादी काळापासून आहे. कालगणना जेव्हापासून सुरू झाली त्याच्याही कितीतरी आधीपासून आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये एक खूप छान वाक्य आहे की नाव वी थिंक बिकॉज वी हॅव ब्रेन्स बट प्रिव्हियसली गॉड क्रिएटेड ब्रेन्स टू थिंक. की म्हणजे तो आधीचाही आधी आहे, किंबहुना त्याला सुरुवात नाहीच आहे म्हणून त्याला अंत नाहीये. कारण ज्याला सुरुवात असते, जे जे उपजे ते ते नाशे, असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हणलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. त्याप्रमाणे ज्याला ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट आहे. पण तत्वस्वरूपाला सुरुवातही नाही आणि शेवटही नाही, ते कायमचंच आहे. त्यामुळे ते किती आधीपासून आहे याचं वर्णनही करता येणार नाही. बरं, आणि ते विस्तीर्ण आहेत कारण ते सगळीकडे आहे. काही भागामध्ये तत्वस्वरूप नाही आहे, ईश्वर तत्व नाही आहे असं नाहीये. भरला घनदाट हरी दिसे, असं असं ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात म्हणले की चराचरामध्ये तो दिसतो आहे. काही ठिकाणी तो नाहीये असं काही नाहीये.
आता या सगळ्या तत्वधारणांचा, की ईश्वर तत्व सगळीकडेच आहे, या सगळ्या तत्वधारणांचा संतांनी कसा उपयोग करून घेतलाय, हे फार बघण्यासारखं आहे. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल या अभंगामध्ये देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल. म्हणजे ज्याची आराधना करतोय, ज्याची पूजा करतोय, तो तर विठ्ठल आहेच, पण माझ्या पूजेची सगळी साधनं सुद्धा विठ्ठल स्वरूपच आहेत. म्हणजे पळी, त्याच्यानंतर ताम्हण, पात्र, हे सगळं विठ्ठल स्वरूप आहे. म्हणजे तो भाव देऊन त्याच्यामध्ये ती त्या पूजेचा उपचार उपचार जरी स्थूल असला, आचमन घ्यायची 3 आणि मग पाणी सोडायचं. हा उपचार स्थूल असला, म्हणजे दृश्य असला, स्थूल याचा अर्थ स्थूल म्हणजे ओबेस या अर्थाने स्थूल नाही. स्थूल याचा अर्थ दृश्य, दिसणारा या अर्थाने. त्यामुळे उपचार जरी स्थूल असला, तरी सुद्धा ती साधना कधी होते त्या उपचाराची, ज्यावेळेला त्याच्यामध्ये आपण अस्तित्वाचा भाव, की हे जे मी करतो आहे, या ठिकाणी ईश्वर आहे. हा अस्तित्वाचा भाव मनामध्ये धरून जेव्हा मी तो उपचार करतो, तेव्हा त्याची साधना होते. आणि ती साधना सूक्ष्म पातळीवरती जाण्यासाठी त्या ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीवच आणखीन आणखीन ठळक करण्याची आवश्यकता आहे. मला तो करमे फिरे, मन फिरे मुख माही, मनुआ तो दश दिशा फिरे, येतो सुमिरन नाही. हातामध्ये माळ चाललेली आहे, कबीर म्हणतात, की हातामध्ये माळ चाललेली आहे, नामस्मरण चाललेलं आहे, पण मन सगळीकडे फिरते. मनुआ तो दश दिशा फिरे, येतो सुमिरन नाही. याच्याने परमात्मा मिळणार नाही. मला तो कर्मे फिरे, जीव फिरे मुख माही, मनुआ तो दश दिशा फिरे, येतो सुमिरन नाही. की म्हणजे हातामध्ये माळेचे जे मणी आहेत त्या तर ते हलतायत, बोटं हलतायत. जीव फिरे मुख माही, तोंडाने नाम चाललेलं आहे. मनुआ तो दश दिशा फिरे, पण मन मात्र तिकडे नाही. येतो सुमिरन नाही. येतो सुमिरन नाही. याच्याने परमेश्वराची जाणीव अंतःकरणामध्ये उद्दीपितच होणार नाही. आणि हे सगळ्या ठिकाणी सगळ्या संतांनी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. भावे विण देव न कळे निस्संदेह. असं हरिपाठात ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलंय, की भाव म्हणजे अस्तित्वाची जाणीव. ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव जर का अंतःकरणामध्ये नसेल, तर ईश्वर म्हणजे काय, देव म्हणजे काय, हे कळणार नाही. देव हा शब्द द्यू या धातूपासून निर्माण झालाय, संस्कृतातल्या. द्यू याचा अर्थ प्रकाश. जो प्रकाशमान आहे, म्हणजे जो ज्ञानस्वरूप आहे असा, म्हणजे देव. त्यामुळे असं हे विस्तीर्ण रूप आहे. सगळीकडेच ते आहे तत्वस्वरूप. पण ते आम्हाला कसं आकलनात येईल? सगळीकडे आहे म्हणजे आपल्यातही आहे. सगळ्या चराचरामध्ये ते व्यापून आहे, असं नुसतं म्हणून त्याचा अनुभव येणार नाही. मी जेव्हा शांत बसेन, मस्तकामध्ये अवधान केंद्रित करेन, त्यावेळेला त्याचा आम्हाला हळूहळू अनुभव येऊ शकेल. ती प्रोसेस चालू ठेवण्यानेच ते ग्रॅज्युअली त्याचा आविर्भाव अंतःकरणावरती उमटत राहील. असं अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे. तिथे तर्कसंपर्क तोही नस आहे. तर्क करणे म्हणजे विचार करणे. आणि तो विचार जो असतो, तो ज्यावेळेला एका स्पेसिफिक प्रोसेस मधला लॉजिकली पुढचा टप्पा काय असेल, याचा जेव्हा बुद्धी वेध घेते, विचार करते, इमॅजिन करते, तो तर्क असतो.
म्हणजे थॉट बेस्ड ऑन लॉजिकल रिझनिंग इज तर्क अबाउट प्रिडिक्टिंग समथिंग. एखादी गोष्ट प्रेडिक्ट करण्यासाठीचा जो थॉट आहे, पण त्याला लॉजिकल बेस आहे रिझनिंगचा, त्याला तर्क असं म्हणतात. आणि लॉजिकल बेस रिझनिंगचा म्हणजे ध्यानामध्ये आपण ज्या वेळेला शांत बसल्यानंतर, हळूहळू वृत्ती शांत झाल्यानंतर, जसजशी ती जाणीव स्पष्ट होत जाते, तसतसे ध्यानामधले टप्पे हळूहळू हळूहळू उलगडत जातात. आणि मन त्याचा जेव्हा वेध घेऊ लागतं, त्यावेळेला काही काही जे प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यावरती मन आपोआप विचार करून त्याचं सोल्युशन्स पण काढत असतं. पण हे सगळं तेव्हाच होतं जर का त्या गोष्टी अभ्यास या पद्धतीने बघितल्या गेल्या तर. स्वामी असं म्हणायचे की टिकमार्कचं ध्यान आपल्याला नकोय. टिकमार्कचं ध्यान म्हणजे की केलं कंप्लीट, टिकमार्क. असं टिकमार्कचं नाही, त्याच्यामध्ये अस्तित्वाचा भाव पाहिजे, त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे. पातंजल योगसूत्रामध्ये पतंजली ऋषींनी असं म्हणलंय, सत्कारपूर्वक करायला पाहिजे, म्हणजे उत्साहाने करायला पाहिजे साधना. काय आता, काय वेळ आली आता, करायलाच पाहिजे. असं म्हणून कंटाळलेपणाने करण्याचा हा भाग नाहीये. आनंदाने करण्याचा भाग आहे. हरिनामे प्रल्हाद तरला असं नामस्मरण समासामध्ये समर्थांनी दासबोधामध्ये म्हणलेलं आहे. नामस्मरण भक्ती. नवविधा भक्ती त्याच्यामध्ये समर्थांनी जो नामस्मरणाचा समास आहे, त्याच्यामध्ये समर्थांनी असं म्हणलं की हरिनामे प्रल्हाद तरला. तर आता आपल्याला प्रल्हादाची गोष्ट माहिती आहे. पण अंबुराव महाराजांनी त्याचा अर्थ करताना ते असं म्हणाले की हरिनामे प्रल्हाद तरला म्हणजे प्रकर्षाने आल्हाद. प्रल्हाद याचा अर्थ. प्रकर्षाने आल्हाद. असं प्रकर्षाने आल्हादपूर्वक तुम्ही नाम घ्या. म्हणजे तुम्ही तराल. म्हणजे उगाचच काहीतरी टाकणं टाकल्यासारखं नाम घेऊ नका असं त्यांना म्हणायचंय. म्हणजे ही आनंदाने करण्याची गोष्ट आहे. उपासना ही उत्साहाने करण्याची गोष्ट आहे. आणि त्याच्याने जितकी आपल्याला त्याच्यामध्ये तळमळ असेल, गोंदवलेकर महाराज असं म्हणायचे की तळमळ असली की तुमचं बरचसं काम झालंच म्हणून समजा. ही तळमळ लागली पाहिजे असं महाराज नेहमी म्हणायचे. याचं कारण की ती ओढ अंतःकरणाची. आणि नुसती भावनात्मक ओढ हा तर भाग आहेच. पण त्याच्याबरोबर त्याला जोडून असलेली साधना, केवळ भावना नाही, त्याला जोडून असलेली साधना, की मला आता कधी बरं देव प्राप्त होईल, असं म्हणून नुसतं रडत बसलाय, अशा प्रकारचे कुठलेही संत नाहीयेत. सगळे संत तेजस्वी आहेत. आकाश मंडप पृथ्वी आसन. पृथ्वी हेच माझं आसन आणि आकाश हा मंडप आणि त्याच्या खाली मी उपासना करतोय. भामरागडावरती तुकाराम महाराज जाऊन उपासना करायचे, त्याचं वर्णन. विलक्षण साधना आणि त्यासोबत असलेला भक्तिभाव. असा अपूर्व संगम संतांच्या जवळ असतो. अतिगूढ ते दृश्य तात्काळ सोपे, दुजे विण जे खूण स्वामी प्रतापे. या ओळीत अतिगूढ ते दृश्य. आता ज्यावेळेला आपण ध्यान करायला बसतो, डोळे मिटतो, त्यावेळेला दृश्य काय असतं? तर खरं तर डोळ्यांसमोर असं दृश्य काहीच नसतं. फक्त अंधार असतो. त्यामुळे दिसतच काहीच नसतं. खरं सांगायचं तर.
पण आपण ज्या वेळेला विचार घालवण्याचा प्रयत्न करतो, विचार कमी करण्याचा प्रयत्न करतो, आता कुठलाही विचार करायचा नाही, आता आम्हाला ध्यान करायचंय, आता कुठलाही विचार करायचा नाही, असं जेव्हा ठरवतो, पण त्याला जर का एक स्पेसिफिक फोकस नसेल किंवा फोकस डळमळीत असेल, नक्की काय आहे हे अंडरस्टँड करून घेतलेलं नसेल किंवा अंडरस्टँड केलेलं आहे पण ते समजलं नसेल किंवा समजलेलं आहे पण तशी धारणा धरली नसेल त्यावेळेला, तर मग ते कुठेतरी गूढ कुठल्या तरी वेगळ्याच अशा प्रकारच्या पातळीवरती ते ध्यान जातं. कारण का नुसतेच विचार थांबवण्याने हळूहळू ते मन शून्यावस्थेकडे जायला लागतं. कारण कुठलेच विचार नाही, पण मनाला काही स्पेसिफिक फोकसही नाही. अशा प्रकारे त्या मनामध्ये काहीच विचार नाही, अशी फक्त एक पोकळी तयार होते. आणि मग ते काय होतं, अतिगूढ ते दृश्य. असं ते अतिगूढ होऊन जातं, कारण का ते नक्की कुठे चाललंय, कुठेतरी चाललेलं आहे, अंतर्मुख होत आहे, हे कळत असतं. पण ते नक्की काय आहे हे समजत नसतं. ते कशामुळे समजतं? अतिगूढ ते दृश्य तात्काळ सोपे, दुजे विण जे खुण स्वामी प्रतापे. स्वामी प्रतापे याचा अर्थ सद्गुरूंनी दिलेला उपदेश आठवल्यानंतर केवळ स्ववर अवधान केंद्रित करायचं आहे आणि त्या स्वच्या जाणीवेमध्येच स्वच्छ राहायचं आहे. हे लक्षात येऊन त्याप्रमाणे करायला लागू, तात्काळ सोपे. त्यावेळेला ती गोष्ट लक्षात येईल की आपल्याला हीच प्रक्रिया करायची. नाहीतर मग ते दृश्य काय आहे? केवळ अंधारच आहे तो सगळा. त्याच्यामध्ये विचार शांत झाल्यानंतर सुद्धा सगळा अंधारच आहे. काहीच नाहीये. एक वेकंट स्पेस सारखा आहे. पण ती गोष्ट जाणार आहे कुठे? स्व. स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेवरती फोकस करून राहिल्याने ही गोष्ट सोपी होईल, असं समर्थ प्रेमाने म्हणतात. अतिगूढ ते दृश्य तात्काळ सोपे, दुजे विण जे खूण स्वामी प्रतापे. दुजे विण खूण म्हणजे काय? तर तो भाग सांगायच्या आधी एक एक कथा आहे छान. स्वामी प्रतापे म्हणजे सद्गुरूंच्या कृपेनं कशा पद्धतीने माणूस तरू शकतो, सद्गुरू कशा पद्धतीने शिष्याला आत्मज्ञान करून देऊ शकतात याबद्दल एक, आणि तत्काळ, तत्काळ हा जो शब्द आहे की लगेच प्रक्रिया सांगितल्यानंतर ते लगेच त्याचा अनुभव त्याला येईल असं नाही, पण प्रक्रिया शुअर शॉट आहे. हा तत्काळ याचा अर्थ आहे की अंडरस्टँडिंग परफेक्ट झाल्यानंतर हा मार्ग शुअर शॉट आहे. आता तो योग्य मार्गावर गेला. काही मित्र ज्या वेळेला एखाद्या मित्राला ट्रेन स्टेशनवरती सोडायला जातात, समजा त्याला दिल्लीला जायचंय आणि त्याला सोडायला स्टेशनवर गेलेत, ट्रेनमध्ये तो मित्र बसला त्यांचा, ट्रेन सुटली. आता ट्रेन जेव्हा सुटते त्यावेळेला मित्र म्हणतात एकमेकांच्या मध्ये गेला दिल्लीला. आता तो ऍक्च्युली दिल्लीला पोहोचलाय का? तर त्यावेळेला तो दिल्लीला पोहोचला नाहीये, पण तो त्या मार्गावर आता गेलेला आहे. तसं तत्काळ याचा अर्थ आहे. अतिगुढ ते दृश्य तत्काळ सोपे, दुजे विण जे खुण स्वामी प्रतापे. त्याआधी एक छोटीशी कथा आहे. खरं तर आपल्याला ती माहिती आहेच, पण तत्काळ म्हणजे कसं असतं यात हे समजण्यासाठी म्हणून या कथेचा खूप आपल्याला फायदा आहे. मलय नावाचा एक गंधर्व होता आणि तो गंधर्व अतिशय विषयासक्त अशा प्रकारचा होता. आणि तो एकदा अ, वाईट वेश करून जलामध्ये क्रीडा करत होता स्त्रियांच्या बरोबर.
त्याला नारद मुनी तिथे आले. पण नारद मुनी आलेत यांच्याकडे त्याचं लक्षच नाही. त्या मलय नावाच्या गंधर्वाचं. तो क्रीडा करण्यामध्ये रमला होता पाण्यामध्ये. आणि हे बघितल्यानंतर नारद मुनी रागवले आणि त्यांनी त्याला शाप दिला की तू मृत्यू लोकांमध्ये जाऊन घोड्याचा जन्म घेशील. मृत्यू लोकावर म्हणजे पृथ्वीवर येऊन घोड्याचा जन्म घेशील. हा शाप ऐकल्यानंतर तो भानावर आला आणि म्हणाला की त्यानं माफी मागितली. म्हणाला की मला उश्शाप द्या. त्यावर ते म्हणाले की तू जयत्पाळ नावाच्या राजाच्या घरी उत्तम जातीचा घोडा होशील आणि मुकुंदराज नावाच्या साधूंचा तुला स्पर्श झाला की तुझा उद्धार होईल. त्याप्रमाणे हा मलय हा गंधर्व जो होता तो जयत्पाळ राजाच्या कडे घोडा झाला. आता जयत्पाळ हा जो राजा होता त्याला आत्मज्ञान प्राप्तीची विशेष ओढ होती. मला समाधी कशी लागेल यासाठी तो अनेक शास्त्री पंडितांना बोलवून त्यांचं मार्गदर्शन घेत असे. आध्यात्मिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असे. पण ते जे सगळे शास्त्री पंडित होते ते सगळे त्याला शब्दज्ञान सांगायचे की तत्व कसं असतं, त्याचं स्वरूप कसं असतं, वगैरे वगैरे वगैरे. पण त्याला पाहिजे होता अनुभव. आणि या शास्त्री पंडितांच्या शब्दज्ञानाने काही त्याला अनुभव येत नव्हता. म्हटल्यानंतर त्याला एक दिवस खूप राग आला आणि त्याने या सगळ्या शास्त्री पंडितांना त्याच्या राज्यामध्ये एके ठिकाणी तलाव खणण्याचं काम चालू होतं. तिथे त्या त्या तलाव खणण्याच्या कामामध्ये मजुरांच्या ऐवजी या शास्त्री पंडितांची नेमणूक केली शिक्षा म्हणून. की तुम्ही मला अनुभूती काही देत नाही, नुसतं शब्दज्ञान आहे तुमच्याकडे आणि या शब्दज्ञानाचा काही उपयोग नाहीये. म्हणून शिक्षा त्याला रागवला तो आणि शिक्षा म्हणून तिकडे धाडलं. त्याला मुकुंदराज स्वामी ब्रह्मचारी वेशामध्ये हातात वेताची छडी घेऊन आले तिथे आणि त्यांनी बघितलं या शास्त्री पंडितांना. तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही काय हे काम करताय? तेव्हा त्या शास्त्र्यांनी आणि पंडितांनी सांगितलं की आम्हाला राजाने असं करायला सांगितलंय. ते म्हणले की घेऊन चला मला राजाकडे. राजाकडे घेऊन जाताना मध्ये राजसेवक अडवतात त्यांना की ह्यांना कुठे घेऊन चाललात म्हणून. मग हे सगळं तलाव खणण्याचं काम वगैरे कोण करणार? असं तो राजसेवक म्हणतो मुकुंदराजांना. तेव्हा मुकुंदराज स्वामी म्हणतात की ते काय तलाव खणण्याचं काम चालूच आहे. तो बघतो तो बघतो तर ऍक्च्युली तिथे माणसं काम करत नसताना सुद्धा कुदळ फावडी वगैरे यांचं काम चालूच होतं. अशी एक कथा आहे. असं म्हणलं जातं की ते काम तसं चालू होतं म्हणून. हे बघितल्यानंतर हे बघितल्यानंतर ते राजसेवक प्रचंड घाबरतात आणि धावत धावत राजाकडे जातात. मग राजा येतो नमस्कार करत आणि म्हणतो की हे सगळ्या लोकांनी मला फक्त शब्दज्ञान दिलेलं आहे म्हणून मी रागवून यांना अशी शिक्षा दिली. मला आत्मज्ञान पाहिजे आहे, मला अनुभूती पाहिजे आहे. त्यावरती मुकुंदराज स्वामी म्हणतात की हरकत नाही, मी तुला ज्ञान देईन पण तू यांना आधी सोड. मग त्याप्रमाणे तो त्यांना सोडतो राजा आणि तो मुकुंदराज स्वामींना विचारतो की मला समाधी कशी लागेल याचा मार्ग सांगा आणि ती मला लवकर कशी लागेल. मला अतिशय तळमळ आहे. आता ही 3 वाक्यच एवढी स्पेशल आहेत की मला समाधी कशी लागेल हे सांगा. म्हणजे एकतर तो माणूस उत्सुक आहे. ती लवकर कशी लागेल? म्हणजे त्याला प्रॅक्टिकल गोष्टींची डिमांड केली की मला माझ्याकडे फार वेळ नाहीये. मला शॉर्टेस्ट वे सांगा की ज्याच्याने मला ईश्वर प्राप्ती होईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की मला अतिशय तळमळ आहे. याच्यामध्ये त्याला त्याच गोष्टीच्या साठी म्हणून जी तळमळ अंतःकरणामध्ये आहे, ही गोष्ट फार महत्वाची आहे. की माझी ध्यानामध्ये प्रगती व्हावी असं मला वाटतं का? ही फार महत्वाची गोष्ट आहे. तसं जर मला खरंच सिन्सिअरली वाटत असेल, तर ती प्रगती होते साधनेसोबत. तर अशा रीतीने तो जयत्पाळ राजा मुकुंदराज स्वामींना विचारतो, की मला समाधी कशी लागेल ते सांगा.
मग मुकुंदराज स्वामी म्हणतात की तुझ्या अश्वशाळेमधला एखादा घोडा आण. मग तो मलय गंधर्व जो घोडा झालेला असतो जयत्पाळ राजाकडे, त्याला घेऊन हा राजा येतो. आणि त्यावर मुकुंदराज स्वामी म्हणतात की अरे, हे लवकर होऊ शकतं ज्ञान. लगेच म्हणजे किती लगेच होऊ शकतं? बस बरं घोड्यावर, असं ते म्हणतात राजाला. तर राजा घोड्याची जी रिक्यूब असते, त्याच्यातल्या एका रिक्यूबीमध्ये तो पाय टाकतो आणि दुसरा पाय दुसऱ्या रिक्यूबीत जाण्याच्या आत मुकुंदराज स्वामी त्या घोड्याला छडी मारतात. आणि ती छडी मारल्यानंतर राजा आणि घोडा दोघंही समाधीमध्ये जातात. अशी एकंदर कथा आहे. तत्काळ अतिगुढ ते दृश्य तत्काळ सोपे, दुजे विण जे खुण स्वामी प्रतापे. त्यामुळे संत अशा रीतीने तत्काळ मार्ग सांगत असतात. ते मार्ग परफेक्ट असतो, शुअर शॉट असतो. घाई ज्या माणसाला आहेत, त्याला तो घोड्यावरनं आला असं म्हणतात. त्यामुळे जयत्पाळ राजा हा घोड्यावरती आहे आणि मुकुंदराज स्वामींनी राजा आणि घोडा दोघंही त्यांच्या लीलेने समाधीमध्ये गेले. याच्यामध्ये एक घेण्यासारखा संदेश असा आहे, की ज्याला तळमळ आहे, खरी तळमळ आहे, प्रामाणिक, आणि ज्याला ते करण्यासाठीची तत्परता आहे, साधनेची, ते प्राप्त करून घेण्याची ज्याला घाई आहे, समर्थांनी म्हणलंय, म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य या उभयतांचा हव्यास पुरे एकसरा. त्यांचा हव्यास म्हणजे हवं हवं अशी जी आस असते, म्हणजे की मला त्याची तळमळ आहे का, तर हे लगेच होईल. आता दुजे विण जे खूण स्वामी प्रतापे, याचा थोडासा सूक्ष्म अर्थ असा मला वाटला, की ज्यावेळेला आपण शांत बसतो, स्ववरती अवधान केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला स्वच्या अस्तित्वाची जाणीव ही एक काहीतरी वेगळी एंटिटी आहे असं धरून त्याच्यावरती फोकस न करता, ते म्हणजे मीच आहे ही धारणा धरून ते केवळ सेन्स करत राहिलं पाहिजे. स्व असं मी म्हटल्यानंतर मला जे काही जाणवतं, त्या मूळ अस्तित्वाच्या जाणीवेवर फोकस करायचे, म्हणजे ती जाणीव सेन्स करत राहायची. आधी सगळे विचार वृत्ती शांत करणे हे मंत्राने आपण करत असतो. त्यानंतर हळूहळू ज्यावेळेला स्ववर फोकस करायचे, त्यावेळेला स्व आणि स्व म्हणजे काहीतरी एक वेगळी गोष्ट आहे आणि मी म्हणजे काहीतरी वेगळी गोष्ट आहे आणि मी आता स्ववर फोकस करणार आहे, असं ड्युअलिझम त्याच्यात नकोय. गुरुदेव रानडेंनी असं म्हणलंय, द ट्रेस ऑफ ड्युअलिटी स्टील एक्झिस्ट्स when self is considered as God. जेव्हा सेल्फला म्हणजे स्वला ईश्वर, सेल्फ म्हणजे ईश्वर, स्व म्हणजे ईश्वर, असं इक्वेट करत राहिल्याने सुद्धा एक ट्रेस ऑफ ड्युअलिटी राहते. दॅट ड्युअलिटी ऑल्सो व्हॅनिशेस वेन सेल्फ इज कन्सिडर्ड ॲज सेल्फ. की स्व हा ज्यावेळेला स्व म्हणूनच मी सेन्स करण्याचा प्रयत्न करतो, त्याला इतर कशालाही इक्वेटच करत नाही, इतर कुठल्याच गोष्टी त्याच्याशी जोडत नाही, आणि केवळ मी आहे या अस्तित्वाच्या जाणीवेला सेन्स करत राहतो. ती सद्गुरूंनी दिलेली तुझे वीण खूण असते. कारण शेवटी त्या स्वस्वरूपाशी तन्मयता साधणं ही गोष्ट जर का करायची असेल, तर त्यासाठी मला प्रयत्न करण्याचा भाग हा आहे, की स्व म्हणजे काय हे आधी सेन्स करत राहणे.
आणि त्यासाठीच्या बाकी सगळ्या प्रिरिक्विजिट्स आहेत, की वृत्ती नसणे अंतःकरणावरती, चित्त प्रसन्न असणे, सद्गुरूंचं स्मरण करून ते चित्त सात्विक भावामध्ये नेणे. हे सगळ्या त्याच्या प्रिरिक्विजिट्स आहेत. फायनल गोल काय आहे? प्रयत्नांच्या बाबतीतला शेवटचा टप्पा काय असेल? तर स्वच्या अस्तित्वाची जाणीवेने चित्त पूर्णपणाने व्यापून आहे आणि बाकी काही नाही. नाहीतर मग ते अतिगूढ ते दृश्य होतं, की केवळ अंधार आहे आणि काहीच नाही. मग त्या काहीच नाही याला काही अर्थ उरत नाही. पण ज्यावेळेला स्व मी फोकस करतो, त्यावेळेला स्वची जाणीव आहे, बाकी काही नाही, असा त्याचा अर्थ होतो. त्यानुसार आता आपण थोडा वेळ शांत बसूया. सुरुवातीला 3 वेळा ओंकार, भ्रूमध्यापाशी अवधान केंद्रित करून मंत्र आणि स्वचा वेध घेण्याचा प्रयत्न करूया. हरिओम.